बाळासाठी झटपट पण हेल्दी असं काहीतरी खायला करायचं आहे तर मग ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. एका बाउलमध्ये मी 2 चमचे गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून गूळ आपल्याला छान विरघळून घ्यायचं आहे. गुठळ्या नाही ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी एक केळं घेतलं, छान मॅश केलं, ते यामध्ये घातलं आहे. त्यानंतर 4 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते यामध्ये घातलं आहे आणि चवीसाठी थोडीशी वेलची पावडर घातली आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याचं एक मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर जास्त पातळ पण नाही बनवायचं आहे आणि जास्त घट्टही नाही बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं केलं. एकदम मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर अप्पेपात्र गरम करायला ठेवलं. थोडंसं तूप घालायचं आणि आपण जे बॅटर तयार केलं आहे ते यामध्ये घालायचं, झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती एका बाजूने हे अप्पे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. वरून थोडंसं तूप घालायचं आहे, बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 2 मिनिटांसाठी हे अप्पे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत. बाळासाठी एकदम मऊ, पौष्टिक आणि गोड असे हे अप्पे तयार होतात, ते पण गव्हाच्या पिठापासून. रेसिपी आवडली असेल तर सेव्ह करायला विसरू नका.